ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात चर्चा पार पडणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईमध्ये येऊन स्वबळाची मागणी, भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने शिवसेनेत नाराजी। भाजप शहर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली। सूत्रांची माहिती, पवारांच्या पक्षाची 58 जागांबाबत बोलणी, मात्र ठाकरेंची सेना 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याची ही माहिती। तर आज संध्याकाळपर्यंत शरद पवार पक्षाची पहिली यादी येण्याची शक्यता। मुंबई पालिकेसाठी पहिली लिस्ट 15 जणांची आली होती। 24 ते 25 जणांच्या उमेदवारीवरती चर्चा सुरू आहे। सुप्रिया सुळेंची माहिती, संजय राऊत यांनी काहीतरी मार्ग काढू असं आश्वासन दिलं। सुळेंची पत्रकार परिषदेतून माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल, मात्र जो काही निर्णय असेल तो पुण्याच्या हिताचा घ्या, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळे यांनी नाकारली नाही। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। तर शरद पवार यांनी नेहमीच संधी दिली आहे, पक्षाने खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल, जगतापांची भूमिका। आपल्या तात्विक बैठकीसाठी राजीनामा देण्याचे उदाहरण दुर्मिळ झालेलं आहे। अशा काळामध्ये प्रशांत जगताप यांच्यासारख्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्याचा राजीनामा वेदनादायी आहे। प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट। प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावरती खासदार सुप्रिया सुळे आज पक्षाची भूमिका मांडणार। पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज 10 वाजता सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठकीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात। तर बैठकीला जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, अविनाश जाधव हे देखील होते उपस्थित। नाशिकमधील 2 माजी महापौर भाजपच्या गळाला, विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात पक्षप्रवेश करणार। काँग्रेस नेते शाहू खैरे हे देखील भाजपच्या वाटेवर। तर सूत्रांची माहिती समोर, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती। एकनाथ खडसे यांना डावलून चौधरी यांच्याकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष। राज्यात लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत आहे। 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात। राज ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा, जे आपली मुलं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार, शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे दिल्लीश्वरांचे मनसुबे उधळून लावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। हा मराठी ऐक्याचा मंगल कलश, उद्धव ठाकरेंच्या भावना। काही जण मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। सत्तेसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। उद्धव ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक असणार आहे, कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जाणार। ठाकरे बंधूंच्या युतीवरती रावसाहेब दानवेंची टीका, तर उत्तर देवांना द्यायचं असतं, दानवांना नाही असं राज ठाकरेंनी म्हणत लगावला होता टोला। जुनी भाषणं काढून मुंबईकर ठाकरे बंधूंसमोर आरसा धरतील, एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही न लुटणार, मुंबईकर तुम्हाला विचारणार। ठाकरे बंधूंच्या युतीवरती शेलारांची कविता करत टीका। भावनिक साथ घालून मराठी मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे। मनसे शिवसेना एकत्र येते, तिथे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला। ठाकरे बंधूंच्या युतीवरती योगेश कदमांची टीका। अल्लाह हाफिज बोलतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेला तर माझ्याकडे देखील खूप व्हिडिओज आहेत, राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा। तर मनसेच्या गजानन काळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज करतानाचा व्हिडिओ पोस्ट। दरम्यान तुम्ही ज्यांच्या सोबत बसलात त्यांच्या तोंडून वंदे मातरम बोलून दाखवा, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। लावरे तो व्हिडिओ म्हणणाऱ्यांचे आमच्याकडे देखील असंख्य व्हिडिओज आहेत, आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार। ठाकरे बंधूंनी रणांगणात यावं, शेलारांचं आव्हान। मी वाघ आहे, पुढच्या दाराने डरकाळी फोडतच जातो, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेत मागच्या दाराने गेले, रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका।
भाजप शिवसेनेच्या युतीसंदर्भात चर्चा सकारात्मक झाली। मुंबई पालिकेतील युतीसंदर्भात बोलावलेल्या बैठकीनंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया, तर ठाणे पालिकेवरती महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मुंबईच्या चारकोपमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा मुंबईमध्ये जल्लोष, शिवडी नाका या ठिकाणी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू होणार। सकाळी 8 वाजता हैदराबादवरून पहिली फ्लाईट नवी मुंबईमध्ये लँड होणार, तर 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेणार। प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूकही केली जाणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याची प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची मागणी। विमानतळावरती आलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी ही मागणी केली आहे। आजपासून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत। सोलापूर बंगळुरू ते सोलापूर तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू होणार, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। या अगोदर सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली आहे। सत्तेत असताना पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करावं, पवारांचे राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळे यांची जयकुमार गोरेंवर टीका, तर मनगटशाहीच्या जोरावरती रेटून बोलणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली, ढोबळे यांची गोरेंवर टीका। चंद्रपूर पालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी आज भाजपची महत्वाची बैठक। नागपुरातील विदर्भ कार्यालयामध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर देखील उपस्थित असणार। महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंचाही समावेश। उदय सामंत, रामदास कदम, संजय शिरसाट यांचा देखील स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक। सकाळी 10:30 वाजता दादरमधील टिळक भवनमध्ये बैठकीचं आयोजन। बैठकीला वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच राज्य निवड मंडळाचे सदस्य देखील उपस्थित असणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। मुंबई मनपामध्ये महायुतीचा महापौर कसा बसेल या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। आमदार दिलीप मामा लांडे यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अर्ज खरेदीसाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड। 2 दिवसांमध्ये तब्बल 7,000 अर्जांची विक्री झाल्याची माहिती। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात 4,157 उमेदवारी अर्जांची विक्री। उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार फक्त 4 दिवस, तर 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती। यवतमाळ शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक निर्माण करा। यवतमाळच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। मुंबईसह सर्व पालिका निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त, तर दोन्ही ठाकरेंना युतीबाबत शुभेच्छा। ठाकरे बंधूंच्या युतीवरती उदय सामंतांची प्रतिक्रिया। पुणे पालिकेसाठी भाजपची पहिली यादी तयार, सूत्रांची माहिती। 100 नावांवर एकमत झालं असून उर्वरित नावांवर प्रदेश पातळीवरती निर्णय घेतला जाणार, तर भाजपकडून शिवसेनेला फक्त 16 जागा देण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती। येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय होणार, शिवसेनेसोबत कुठलीही नाराजी नाहीये, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर निवडणुकीमध्ये एका मोठ्या पैलवानासमोर इतर छोटे छोटे पैलवान एकत्र येत आहेत, मोहोळ यांची नाव न घेता अजित पवारांवर टीका। सना मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रचार। पालिका निवडणुकीबाबत 2 दिवसात निर्णय जाहीर करू। मेळाव्यातून सुनील तटकरेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सभा घेतली, तटकरेंची प्रतिक्रिया। अणुशक्ती नगर मतदारसंघात घरातल्या व्यक्तीला उमेदवारी देणार नाही, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना नेता बनवण्याचं काम करणार, उमेदवारीवरती नवाब मलिकांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीला नंबर 1चा पक्ष करायचा आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाचं बटन दाबा आणि 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, अणुशक्तीनगरमधील सभेतून मुश्रीफ यांचं आश्वासन। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची शिवसेना 50 तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 45 जागा लढणार। मनसेला 25 जागा, तर काँग्रेस युतीत आल्यास त्यांना 15 जागा दिल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती।
आघाडीमध्ये बिघाडी करणाऱ्या शरद पवारांची राष्ट्रवादीला काँग्रेसचं 48 तासांचं अल्टिमेटम. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला प्रस्ताव न दिल्यास काँग्रेस मोठा निर्णय घेणार. ठाणे काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा इशारा. ठाकरेंच्या सेनेकडून कल्याण लोकसभेसाठी प्रभारी जिल्हाप्रमुखपदी शरद पाटील यांची नियुक्ती. धनंजय बोराडेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पाटील यांच्याकडे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राची जबाबदारी. वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचा तिढा कायम. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती बैठकांचं सत्र. वसई विरार पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने 40 जागांची मागणी केल्याचंही समोर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक संपन्न. शिवसेनेने भाजपला 35 ते 42 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका. 87 जागांवरती काँग्रेसची तयारी सुरू असून ती तयारी पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती. तर लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकली महायुती. 122 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी. अजितदादांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांसाठी मागणी. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपसमोर मोठा पेच. जळगाव महापालिकेमध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवरती शिक्कामोर्तब. युतीसंदर्भात भाजप शिवसेनेची प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीसोबत चर्चेनंतर महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाणार. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात पक्षप्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री पक्षप्रवेश संपन्न. मनसे पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. रवींद्र गवस आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. मनसेचे मुंबई विद्यापीठाचे शिक्षक सेनेचे सरचिटणीस शंकर तांबळी यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. लवकरच तांबळी यांना शिवसेनेत महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची ही माहिती. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या शिवसेनेचा मनसेला धक्का. छत्रपती संभाजीनगरमधील मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकरांचा शिवसेनेत प्रवेश. उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बोडारे यांचा पक्षप्रवेश. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या वादामुळे मला पक्ष सोडावा लागला. माझ्या पक्षप्रवेशामुळे भाजपला फायदा होणार आहे. भाजपला 24 जागांवरती फायदा होणार. भाजपमधील पक्षप्रवेशानंतर राजू वैद्य यांची प्रतिक्रिया. पुणे पालिका निवडणुकीत देखील आंधेकर विरुद्ध कोमकर संघर्ष होण्याची शक्यता. गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरची शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी. तर गणेश कोमकरवर माजी नगरसेवक वनराज अंधेकरच्या खुनाचा आरोप. जालन्यामध्ये शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर नाही. भाजपसोबत येत नसेल तर इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल. जालना महापालिकेच्या युतीवरून अर्जुन खोतकर यांचं. चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणी आणखी एका एजंटला चंदीगडच्या मोहालीतून अटक. तर स्थानिक गुन्हे शाखा आणि एसआयटी पथकाची कारवाई. हिमांशू भारद्वाज असं नाव असून त्याची सुद्धा किडनी काढल्यामधील पीडित तरुणीनं राहुल गांधींची भेट घेतली. न्यायाच्या लढाईमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी सोबत उभे राहू, राहुल गांधींचे पीडितेला आश्वासन. उन्नाव अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला काल दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. तर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. जयंतीनिमित्त सदैव अटल स्मारकावरती पुष्पांजली आणि प्रार्थना सभेचंही आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतर महत्वाचे नेते जाण्याचीही शक्यता. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दीपोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपोत्सवाला हजेरी लावत आदरांजली वाहिली. अमरावतीत राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. तुषार भारतीय मित्र परिवार, गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. पुणे मेट्रोकडून प्रवाशांना डिजिटल तिकिटाची सक्ती. स्थानकावरील व्हेडिंग मशीन ही मशीनद्वारे मिळणारे कागदी तिकीट हे बंद केल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी. डिजिटल तिकिटाच्या सक्तीनंतर व्हेडिंग मशीन कशासाठी असा प्रवाशांचा सवाल. भीमा कोरेगावमध्ये अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं आवाहन. यंदाचा भीमा कोरेगाव उत्सव निर्विघ्न तणावाशिवाय पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज.
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका एकूण 16 दिवस बंद राहणार. यामध्ये 4 रविवार, 2 शनिवार आणि विविध सण उत्सवांच्या 10 सुट्ट्यांचाही समावेश. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती. पुण्यातील आगामी निवडणुकांसाठी पीएमपीच्या 1150 बस आरक्षित. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 2 दिवसांसाठी पीएमपीच्या बस आरक्षित. कांजूर डम्पिंग ग्राउंडसाठी देखरेख समिती नेमणार. समितीवरती IIT मुंबई आणि अन्य तज्ज्ञांची नेमणूक करणार. देखरेख समितीला आठवडाभरात उपाययोजना राबवण्याचे निर्देश. उद्योगपती अनिल अंबानी यांना दिलासा. 3 बँकांनी सुरू केलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाकडून स्थगिती, तर कर्ज खाती फसवी घोषित करण्यासाठी कारवाई सुरू. वाशिमच्या डाएट या ठिकाणी राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.